महत्वाची बातमी, मराठवाड्यामध्ये दुष्काळात 13वा महिना आता सुरू झालेला आहे। तळ गाठलेल्या धरणांमधील पाण्याला आता दुर्गंधी येऊ लागलेली आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, मराठवाड्यामधल्या धरणांनी अगोदरच पाणी पातळी जी आहे ती फार कमी झालेली आहे। मृत साठा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जो साठा आता शिल्लक आहे त्या पाण्याला सुद्धा आता दुर्गंधी येऊ लागलेली आहे। त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये दुष्काळात 13वा महिना असंच चित्र आता पाहायला मिळतंय। तळ गाठलेल्या धरणांमधल्या पाण्याला आता अक्षरशः दुर्गंधी येऊ लागलेली आहे। मराठवाड्यामधल्या अनेक ठिकाणी पाणीबाणी जी आहे ती सुरू झालेली आहे। मराठवाड्याला टँकरवाडा असंच म्हटलं जातं गेल्या काही वर्षांपासून, मात्र आता तळ गाठलेल्या पाण्याला सुद्धा दुर्गंधी येऊ लागली आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दत्ता, नक्कीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील जी काही धरणं आहेत ती धरणं अशी मृत साठ्यात गेलेली आहेत। मात्र एक नवीन संकट निर्माण झालेलं आहे। या मृत साठ्यातला जो काही पाणी साठा आहे तो अत्यंत घाण झालेला आहे। शेवाळलेला गाळ मिश्रित हा साठा आहे, त्यामुळे हे पाणी हिरवगार झालेलं आहे, घाण झालेलं आहे। हे पाणी वापरता सुद्धा येत नाही। आपण जर जवळून हे पाणी बघितलं तर अत्यंत पिवळं आणि हिरवगार झालं असल्याचं आपल्याला पाणी पाहायला मिळतंय। काही बाटल्या ज्या आहेत त्या भरून बाहेर काढलेल्या आहेत। या बाटल्या आपण या ठिकाणी बघू शकता की इतकं हे घाण पाणी झालेलं आहे। हे पाणी ना पिण्यासाठी वापरता येतं ना हे पाणी आंघोळ किंवा इतर कामासाठी सुद्धा वापरता येत नाहीये। अशी संकट जे आहे ते मराठवाड्यावर कोसळलंय। हे एक प्रतिकात्मक धरण आहे। मराठवाड्यात जेवढी काही पाझर तलाव आहेत किंवा मोठी धरणं आहेत, जायकवाडी सारखं धरण आहे, त्या धरणातलं सुद्धा पाणी अशाच स्वरूपाचं घाण झालेलं आहे। त्यामुळे ह्या धरणाच्या पाण्याचा वापर नागरिकांना कुठल्याच कामासाठी करता येत नाहीये। त्यामुळे आधीच दुष्काळ आणि त्यानंतर या ठिकाणी जो आहे तो दुष्काळात 13वा महिना सुरू झाल्यासारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। हे पाणी अत्यंत घाण झालेलं आहे, त्यामुळे नागरिकांना हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही आणि वापरण्यासाठीही वापरता येत नाही। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।